जय भीम, नमो बुद्धाय, जय शंभूराजे, माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, सर्व महापुरुषांना प्रथम अभिवादन करतो। आणि महाराष्ट्राची जी परिस्थिती सध्या सुरू आहे त्याच्यावर थोडं लक्ष केंद्रित करणार आहे। तर आपण याच्यावर थोडासा विचार करावा आणि विचार करून निर्णय घ्यावा अशी विनंती आपणास करतो आणि व्हिडिओला सुरुवात करणार आहे। लक्षपूर्वक ऐकावं। मित्र हो, 2014 ला नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं। त्यावेळेस केबीसी, पीएसएल इंडिया लिमिटेड, गरिमा ह्या कंपन्यांमध्ये ज्या गोरगरीब लोकांचा पैसा होता, पॉलिश्या भरलेल्या, ह्या कंपन्या सर्वच्या सर्व कंपन्या मोदी साहेबांनी बंद करून टाकल्या। आणि आतापर्यंत त्याच्यातला 1 रुपयाही अमाउंट लोकांना मिळालेले नाही। कोणाची 2 लाखाची एफडी होती, कोणाची 1 लाखाची होती, कोणाची पॉलिसी होती, कोणी महिन्याच्या महिने हप्ते भरत होते। परंतु सर्वाच्या सर्व पैसा त्या कंपन्या बंद झाल्यामुळं कोणत्याही ग्राहकाला 1 रुपया न मिळता लोक मरून गेले अक्षरशः पैसे करून, तरीही 1 रुपया मिळाला नाही। म्हणून खंत वाटते। सरकार कसं असावं, सरकार चालवणारा कसा असावा, तर याच्यावर थोडा विचार करण्याची गरज आहे। मित्र हो, महाराष्ट्राला आज रोजी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाचे जाहीरनामे ओपन होत आहेत। गल्ली बोळामध्ये जाऊन सांगत आहेत, आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना 3,000 रुपये महिना देऊ। तर वर्षाचे 36,000 रुपये होतात। आणि आतापर्यंत 2 कोटी महिलाचं टार्गेट तयार झालेलं आहे। 2 कोटी महिलाचे खाते बँकमध्ये ओपन झालेले आहेत। तरी एका वर्षाला 44,288 हजार करोड रुपये असं धरून चाला की एका वर्षाला 1 लाख कोटी रुपये सरकार कुठून देणार आहे? सरकारजवळ पर्याय काय आहे? एका वर्षाचं बजेट महाराष्ट्राचं 4 लाख कोटी आहे। त्याच्यामध्ये घर खातं आलं, त्याच्यामध्ये महसूल खातं आलं, त्याच्यामध्ये जेवढे बी महामंडळं असतील, शिक्षण सर्वच आलं। कुणाला किती देणार? त्याच्यानंतर जे शिक्षक लोक आहेत आणि त्याच्यानंतर जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्याची स्कॉलरशिप आहे, स्कॉलरशिप द्यायला सरकारजवळ पैसा नाहीये। मास्तरची पगार द्यायला सरकारजवळ पैसा नाहीये। तरी पण एवढ्या मोठमोठ्या योजना भोंग्याद्वारे लोकांच्या गल्ली बोळामध्ये पार कान पिकून गेले ऐकता। मित्र हो, आणि ज्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे मालमत्ता आहे, कारण की ज्याच्या घरामध्ये 4-4, 3-3 पिढ्यापासून आमदार, खासदार, मंत्री राहिलेले लोक, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे। आज रोजी तो सर्वच्या सर्व पैसा बाहेर काढत आहे। गावागावामध्ये जाऊन 2 लाख रुपये घ्या म्हणतात आणि 100 मत द्या। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। अरे, मताची किंमतच जर तुम्हाला पाहायची असेल ना, एखाद्या खासदाराला म्हणाव, एखाद्या आमदाराला म्हणाव, तुला ह्याच्यापेक्षा 1 मत कमी पडलं आणि 20 कोटी रुपये तुला देतो, ते 1 मत मला देणार नाही। कारण ते 5 वर्षामध्ये 100 कोटी कमवते। सगळे लुच्चे लबाडी करून 10% कमिशन इथलं, 10% तिथलं, 20% तिथलं, कुठल्या मंत्रालयामध्ये गेलं, एकाची कोणाची बदली करायची असली 2 लाख रुपये घेतात। काय? सर्व जनतेचा टॅक्स प्लेचा पैसा आहे हा।
आणि हे सर्वच्या सर्व सत्ताधारी मिळून लुटतात. काँग्रेसचा सरकार असो, भाजपचा असो, सेनेचा असो, कोणाचं बी असो, एक कॅन्डिडेट तिकीट घ्यायला जातो तर त्याला 10 कोटीची मागणी करतात पक्षप्रमुख. 7 कोटी, 10 कोटी, 5 कोटी, आणि मग तो पैसा कोणाकडून वसूल करतात? सर्वसामान्य जनतेकडून. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजच्या कालावधीमध्ये जर कोणता पक्ष इलेक्शन लढत असेल, सर्वसामान्य लोकांच्या, गोर गरीब जनता असेल, त्यांच्या माध्यमातून जर कोणी पोटतिडकीने जर इलेक्शन लढत असतील उमेदवार, तर ते कोणत्या पक्षाचे आहेत माहिती आहे? वंचित बहुजन आघाडीचे आहेत. त्यांच्याकडे मुद्दा आहे. ओबीसीचं आरक्षण असेल, एससीचं आरक्षण असेल, वर्गीकरण असेल. कसा वर्गीकरणाचा मुद्दा यांनी सुप्रीम कोर्टामध्ये पास केला. सुप्रीम कोर्ट काय म्हणाल? वर्गीकरण करा, क्रिमिनल लावा. अरे क्रिमिनल कुठं लावा हे तरी कळतंय का? असे असे जेज बसले जाऊन तिथं की त्यांना अक्कलचा पत्ता नाही. देवाच्या भरोश्यावर म्हणे राम मंदिराचा फैसला दिला. आता देवाच्या भरोश्यावर जर राम मंदिराचा फैसला होत असेल किंवा आणखी कोणते फैसले होत असतील तर सर्व देवच तिथं नेऊन ठेवा ना, तीच फैसला करतील. जज लोकांची काय गरज आहे? सर्वसामान्याची लूट चालू आहे. आज रोजी ग्रामपंचायतचा कुठला रोजगार सेवक असेल, ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, ते सालं ते पंचायत समितीमध्ये बसते, ते संडासचे पैसे टाकणार, ते अख्खे संडासच खाऊन घ्यायला लागलं. हकीकत आहे. हे लोकांच्या समस्या आहेत, परंतु याला जाणायला कोणी तयार नाही. तहसीलमध्ये जा. तहसीलमध्ये बी गेल्याच्या नंतर ते जे असते तिथले जे कर्मचारी गोष्टच घेत नाहीत कोणत्याच लोकांची. अरे तुम्ही पगार घेता, फुकट काम करत नाही, आणि तो पगार बी सर्वसामान्य जनता देते तुम्हाला. सरकार काय कुठलं बी असलं तरी कुठं कुंदा खंदून पैसा आणत नाही. सर्वसामान्य लोकांचा पैसा असते टॅक्स प्लेचा. 18% जीएसटी. कशावर बी 18% जीएसटी. अरे जीएसटीचं नाव ऐकू ऐकू कान बहिरे झाले. लोक दवाखान्यात चालले आता. आणि हे झुंझुने हातामध्ये पकडवले इंटरनेटचे मोबाईल. हे इंटरनेटचे मोबाईल आले तेव्हापासून शाळेमधले लेकर अभ्यास करेनात. शाळेमधल्या लेकराची परिस्थिती काय आहे? अरे एका वर्षाची फीस क्लास लावले तर 50,000 रुपये आहे. एका वर्षाची फीस किती रुपये महिना पडतो? एका दिवसाचे 120 रुपये. एका दिवसाचे 4 घंट्याचे 120 रुपये मोजावे लागतात. अरे आम्ही 1.5 रुपयावर काम केलं रे. 1.5 रुपयावर 2 रुपये रोजाने आम्ही एका महिन्याचे 60 रुपये भेटत होते. परंतु आज रोजी अशी परिस्थिती झाली, त्या लेकरांना कळाना आणि त्या मायबापाला बी कळाना. सोयाबीन 3800 रुपये. इलेक्शन चालू आहे ना. तेलाचे भाव 140 रुपये. तेल बाहेर देशातून आयात, तूर बाहेर देशातून आयात, कापूस बाहेर देशातून आयात. अरे बघ, या भारतातली जनता कृषी प्रधान देश आहे म्हणता, मग तुम्ही जे कृषी मंत्री असतात ते काय झक मारता का? कळत नाही तुम्हाला? या देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या व्यथा कशाला बसतात त्या पुढच्यावर? अरे मोडल्या रे, त्या मोडायला लागल्या. दलिंदर हो, कळायला पाहिजे थोडं. अरे तुम्ही कधी शेतातच गेले नाही, तुम्हाला कळणार काय? व्यथा म्हणजे काय असते, चिंता म्हणजे काय असते, शिक्षण म्हणजे काय असते. किती पेपर फुटीचं प्रकरण वाढलं. त्या विद्यार्थ्यांनी अभ्यासच करू नये, काय करावं? पैसे द्याव. अरे 12वीचे लेकरं पाहतो रे, त्यांना त्यांचं नाव येत नाही अजून. 12व्या वर्गामध्ये जातात, शिकतात, त्यांना त्यांच्या नावाचं स्पेलिंग येईना. एवढा दलिंदर कारभार होऊन बसला. आणि संस्थावाले तर दलिंदर. त्यांना गव्हर्नमेंट पैसा देते, ती इमारत उभी करतात, त्याचा पैसा देते गव्हर्नमेंट.
त्या मास्तराची पगार गव्हर्नमेंट देते आणि तिथं जर एखादा कॅन्डिडेट भरायचा असला तर 40 लाखाची मागणी करतात. काही लोकांना अजून कातड्याचे बुट घालायचे सोडलेले नाहीत. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमच्या टाळक्यात बसतील ना त्या दिवशी तुम्हाला कळेल नेमकं काय आहे ते. जनता सगळं काही करू शकते. पोलीस प्रशासन असेल त्यांना बी वाटतंय नाही नाही आमचं गृह खातं आमच्याकडे, गृहमंत्र्याला वाटतंय आमचं गृह खातं माझ्याकडे असल्यावर मीच सगळं काही. अरे बाबा, त्या गृह खात्यामध्ये तू एकटा नाही, सर्वसामान्य लोकांचे मुलं आहेत त्याच्यामध्ये, पोलीसमध्ये. काय आणि पोलीसवाले काय करू शकतात हे माहिती आहे. तुमचं उलट पालट कधीही करू शकतो आम्ही. परंतु कसं आहे, लक्षात ठेवा, चांगल्या पद्धतीने निर्णय घ्या. ह्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने निर्णय अगर नाही घेतले, सरकार कुणाचंही असो, आमदार कुणी असो, खासदार कुणी असो, पंचायत समिती सदस्य कुणी असो, जिल्हा परिषद सदस्य कुणी असो, अशा अशा टोळ्या बनवून अशा अशा तुमच्या मागं लावू की तुम्हाला रस्ता नाही भेटायचा. आम्ही मारामारीची बात करत नाही. मारामारी आमच्या रक्तामध्ये नाही. आम्ही योग्य ते निर्णय घेऊ आणि योग्य निर्णय तुम्हालाही घ्यायला भाग पाडू घेण्यास. सुधरा जरा, आता बी वेळ आहे. कारण लय गिच्चडखाना झाला आणि लय गिच्चडखान्या झाल्याच्या नंतर काय होतंय, तिथं उभं राहायला जागा नसते. म्हणून कळकळीची सांगणं आहे, वंचित बहुजन आघाडीने पाटलाला तिकीट दिलं. ओबीसीला तिकीट देते वंचित बहुजन आघाडी, देशमुखाला तिकीट देते. परंतु ज्या वेळेस देशमुखाला बी तिकीट देते ना त्यावेळेस देशमुख लोक म्हणतात आम्ही एससीच्या कॅन्डिडेटला मतदान करत नाही. पाटलाला तिकीट दिलं तर पाटील म्हणतात आम्ही एससीच्या कॅन्डिडेटला मतदान करत नाही. मुसलमानाला जरी तिकीट दिलं तरी मुसलमानाचे बी फतवे निघतात, ते बी काँग्रेसकडे जातात. एससीच्या कॅन्डिडेटला मतदान करत नाहीत. तर महाराष्ट्रामध्ये 7 करोड मुस्लिम आणि बौद्ध आहेत. जर ह्यांनी जरी विचार केला ना तेवढा, तर तुमच्या पंचायत समितीचा भांडाफोड करू, तुम्हाला पंचायत समितीवर निवडून येऊ देणार नाही, जिल्हा परिषदवर निवडून येऊ देणार नाही आणि आमदाराचा बी चांगला घोळ करून, खासदाराचा घोळ करू. कारण तेवढी मेजॉरिटी आहे. परंतु ती लोकांना आकडेवारीच माहित नसल्यामुळे लोक म्हणतात आपलं मत वाया चाललं चला तिकडं, आपलं मत वाया चाललं चला तिकडं, हेच चाललंय सगळं. म्हणून मित्रो, हात जोडून विनंती आहे की याच्यानंतर सुधरा. सर्वसामान्य लोकांना सांगायलो आणि बाकीच्यांना तर मी सांगितलेलंच आहे तुमचं वाटोळं कसं करणार आहे आम्ही. आणि ह्याच्यानंतर कुठल्या पक्षाला बळी पडणार नाही. कारण याच्यानंतर आम्ही बी जिल्हा परिषद पंचायत समितीला असा गोंधळ करू की ते चुनाव आयोग बी बेजार होईल, त्यालाही कळणार नाही काय करावं ते. ते लय सध्या चुनाव आयोग उडायला लागला, नहीं ऐसा नहीं वैसा नहीं फलाना नहीं बिस्ताना नहीं, अरे हम तुम्हारा तिस्तानाच कर डालेंगे अभी, ये भी याद रखो.